आता अजून एक महत्त्वाची बातमी, बदलापूर पालिकेच्या निवडणुकीत तब्बल 12 जोडपी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। त्यामुळे बदलापूरमध्ये नात्या गोत्यांचं राजकारण पाहायला मिळणार आहे। आपण पाहतोय 12 पैकी 5 शिंदे सेना, 6 भाजपच्या, तर रासपमधील 1 जोडप्याला उमेदवारी देण्यात आली आहे। या जोडप्यांव्यतिरिक्त शिंदे सेनेकडून एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी देण्यात आली। काही बदलापूर शहरामध्ये आता शिवसेनेकडे जवळजवळ एका घरातले 6-7 उमेदवार आहेत आणि ते सुद्धा की राहतात एकाच ठिकाणी आणि विविध ठिकाणी तिथे वेगवेगळ्या ठिकाणी ते गेले आहेत। तसं भारतीय जनता पार्टीमध्ये एकही उमेदवार नाही। आमचे जरी घरातले 2 उमेदवार असतील तरी ते स्थानिक त्याच वार्डात उभे राहत आहेत, त्यांच्याच परिसरात राहतात जिथे त्यांनी समाजकार्य केलेलं आहे। त्याच्यामुळे लोक त्यांना स्वीकारत आहेत आणि चांगल्या मताधिक्याने ते निवडून येतील अशी पक्षाला अपेक्षा असल्यामुळे पक्ष त्यांच्याकडे त्या नजरेने बघत आहे। 2005 साली आमचे 2 नगरसेवक होते, त्यानंतर 2014 साली आमचे 4 नगरसेवक पारंपरिक गेली 20 वर्षापासून निवडून येत आहेत आणि आता जे 2 नगरसेवक आम्ही आमच्या कुटुंबातले दिलेले त्या ठिकाणी ओबीसी रिझर्वेशन होतं आणि ओबीसी रिझर्वेशनच्या सर्व शिवसैनिकांची मागणी होती की तुमच्या कुटुंबातलाच कोणीतरी सदस्य त्या ठिकाणी द्या। कोणीही शिवसेनेमध्ये इच्छुक नव्हता, म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही ते दोघांना उमेदवारी दिलेली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।